हॅलो सर. आता आपण बघणार आहोत मार्ग ERP 9 सॉफ्टवेअरमध्ये फार्मसी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा डेमो. फार्मसी मेडिकल सॉफ्टवेअर कसं आहे मार्ग ERPचं आणि काय फीचर्स आहे याचा डेमो आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे मार्ग ERP 9ची. ओके. हे कम्प्लीट अकाउंटिंग, बिलिंग, स्टॉक मॅनेजमेंट तुमचं फार्मसी शॉपचं याच्यामध्ये तुम्ही करू शकता सर. ओके. आता स्टेप बाय स्टेप आपण इथे डिटेल्स बघूया. मार्ग ERP 9 नंबर 1 सॉफ्टवेअर कंपनी आहे. नाही म्हटलं तरी 25-30 वर्ष मार्केटमध्ये आहे. ओके. फार्मा लाईनमध्ये जवळजवळ इथे तुम्ही बघू शकता 50% कव्हरेज फार्मा आणि FMCG ट्रेडमध्ये आपला मार्ग ERPचा आहे. ओके. आता काय काय फीचर्स आहेत स्टेप बाय स्टेप आपण कंटिन्यू करूया बघत. हे तुम्ही ऑनलाईन तुम्ही पण तुमच्या मार्कच्या जस्ट Googleवर मार्क म्हणून सर्च करून तुम्ही मार्कच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही सगळे डिटेल्स बघू शकता सर. याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट फार्मसी शॉपचं तुमचं कंप्लीट स्टॉक मॅनेजमेंट करू शकता. त्याच्यामध्ये स्टॉक तुमचं ब्रेकेज एक्सपायरी, नियर एक्सपायरी, बॅच वाईज बिलिंग, बॅच वाईज तुम्ही एक्सपायरी प्लस मिनिमम मॅक्झिमम स्टॉक मॅनेजमेंट ए टू झेड याच्यामध्ये तुम्ही करू शकता सर. तर प्लस तुमचं रिटेल होलसेल तुम्ही पण एकाच सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करू शकता. रिटेल आणि होलसेल हे पण प्रोव्हिजन मार्क सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहे. म्हणजेच तुमचं एक तर तुमचं स्टॉक मॅनेजमेंट प्रॉपर, त्यानंतर तुमचं एक्सपायरी मॅनेजमेंट, देन प्रिस्क्रिप्शन मॅनेजमेंट, रिटेल बिलिंगसाठी प्रिस्क्रिप्शन असेल तर त्याची पण प्रॉपर तुम्ही सेव्ह करून त्याची मॅनेजमेंट करू शकता. रॅक मॅनेजमेंटची प्रोव्हिजन आहे. रॅक वाईज तुम्ही इन्व्हेंटरी मेंटेन करू शकता. अलर्टची पण प्रोव्हिजन, अलर्ट मॅनेजमेंट, नोटिफिकेशन तुम्ही कस्टमर्सना पाठवू शकता. ऑनलाईन पर्चेस म्हणजे ऑल टाइप्स म्हणजे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जरी असलं म्हणजे मेडिव्हिजन, ॲक्मे, फारटेल यांची पण बिलं तुम्ही मेल थ्रू डायरेक्ट इम्पोर्ट करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. एवढं ॲडव्हान्स लेव्हलचं सॉफ्टवेअर आहे आणि वापरायला पण एकदम सोपं आहे. लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे. ओके. देन तुम्ही रिऑर्डर मॅनेजमेंट म्हणजे तुमचं जे रिऑर्डर आहे ते तुम्ही शॉर्टेज बेसिसवर मेंटेन करू शकता. शॉर्टेज बेस ऑटोमॅटिक तुम्ही रिअल टाईम बिलिंग करताना शॉर्टेज बेसिस तुम्ही मेंटेन करू शकता. रिअल टाईम तुम्ही सिंगल स्टार की मारून तुम्ही रिऑर्डरला प्रोडक्ट टाकू शकता. त्या बेसिसवर जर शॉर्टेज प्रोडक्ट असेल तर शॉर्टेजमध्ये तो ॲड होत जातो आणि तुम्ही त्या बेसिसवर ऑर्डर रिजनरेट करू शकता. मिनिमम मॅक्झिमम बेसिसवर काढू शकता, सेल बेसिसवर काढू शकता. असे बरेच ऑप्शन आहेत तेव्हा तुम्ही रिऑर्डर काढू शकता. आणि प्लस तुम्हाला शॉर्टेज बेसच्या ऑप्शनमुळे तुम्हाला मॅन्युअली लेखापडी पण करायची गरज कुठेही लिहून ठेवत बसायची गरज नाही. कोणताही प्रोडक्ट शॉर्ट आहे तर सॉफ्टवेअर स्वतःच तिथे मेंटेन करत जातो. नंतर सबस्टिट्यूट मेंटेन करू शकता. नंतर फ्री ड्रग लाईन आहे आपले फार्मा नेक्स्ट लाईन म्हणून. ओके. त्याचा पण तुम्ही फार्मा ड्रग्स लायसन त्याचं पण हे करू शकता. जवळजवळ 4 लाख मेडिसिन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. 4-4.5 लाख. ओके. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन ई-रिटेलवरनं किंवा याच्या ऑर्डर पण टाकू शकता रिअल टाईम. नंतर डॉक्टरचं अकाउंट मेंटेन करू शकता. MR कमिशन करू शकता. नंतर डॉक्टरचं काही जर कमिशन वगैरे मेंटेन करायचं असेल किंवा सेल रिपोर्ट काढायचा असेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि फॅमिली लेजर म्हणजे त्याच्यामध्ये सगळं पेशंटचं अदर क्रेडिट अकाउंट जर मेंटेन करायचं असेल ऑल ओव्हर फॅमिलीचं तरी पण त्याच्यामध्ये मेंटेनची प्रोव्हिजन आहे. डिजिटल पेमेंट व कलेक्शनची मेंटेन करू शकता. इनबिल्ट मार्ग ERPचा मार्क गेटवे मार्कचा गेटवे आहे. त्याच्यावरनं तुम्ही पेमेंट गेटवे आहे त्याच्यावरनं तुम्ही कलेक्शन डिजिटल UPI QR कोड वगैरे वापरू शकता. नंतर कनेक्टेड बँकिंगची प्रोव्हिजन आहे. ई-डिलिव्हरी, शिपिंग, ॲडव्हान्स ऑप्शन पण आहे. थायरॉकेअर वगैरे बुक टेस्टिंगची पण डायग्नोस्टिक्स पण करू शकता. नवीन आलेलं आहे. आणि तुम्ही तुमचा एक्स्ट्रा इन्कम पण केमिस्ट म्हणून करू शकता सर. असं हे मार्ग ERP 9चं फार्मसी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. मेडिकल सॉफ्टवेअर एकदम ईझी, सिंपल वापरायला एकदम ईझी आहे. लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे. हवं तसं तुम्ही यूज करू शकता. इन्क्लुडिंग तुमचा स्टाफ पण इझिली याला मेंटेन करू शकतो इझिली. आणि स्टाफ वाईज तुम्ही मल्टिपल त्यांना युजर आय डी क्रिएट करून देऊ शकता. प्रत्येक स्टाफला वेगवेगळा युजर आय डी करू शकता. त्याला काय पॉवर्स द्यायचे आहेत, कोणते राईट्स द्यायचे आहेत ते पण तुम्ही इझिली त्याला मेंटेन करू शकता. मल्टीमोड पेमेंट सिस्टीमसारखी कॅश ह्याची पेमेंट प्रोव्हिजन पण आहे याच्यामध्ये. ओके. असे बरेच फीचर्स या सॉफ्टवेअरमध्ये आहे. बिलिंग फीचर्स, रिऑर्डर, परचेस, बाकी तुमचं अकाउंटिंग, बिलिंग, स्टॉक मॅनेजमेंट, GST फायलिंग ऑटोमॅटिक याच्यामध्ये तुम्ही करू शकता सर. ओके. GST फायलिंग स्वतः तुम्ही याच्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इझिली करू शकता स्वतःच्या स्वतः. डायरेक्ट JSN फाईल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जनरेट होते. तुम्ही पोर्टलला अपलोड करून तुम्ही स्वतः GST फायलिंग करू शकता.
प्लस याचं तुम्हाला ट्रेनिंग पण भेटून जाईल आपल्याकडून. एकदम सुपर फास्ट सॉफ्टवेअर आहे आपलं. ओके, इयरली ऑर्डर अकाउंटिंगला तुमचं बाकी प्रॉपर अकाउंटिंग, बाकी बरीच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही अकाउंटिंग हा विषयच नसतो. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सर तुम्हाला कंप्लीट प्रॉपर अकाउंटिंग वगैरे तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. अकाउंटिंग, बिलिंग वगैरे सगळं ए टू झेड तुमचं याच्यामध्ये मॅनेज होऊन जाईल. इझी आणि फास्ट बिलिंग, इझी आणि त्याचा बिलिंग परफॉर्मन्स पण बेस्ट भेटून जाईल तुम्ही अदर सॉफ्टवेअरपेक्षा. ओके, सजेस्टेड आहे आयटमची प्रोव्हिजन. त्याच्यानंतर इथे प्राइसिंग पण एकदम कमी आहे सॉफ्टवेअरची आणि फीचर्सच्या दृष्टीने बेस्ट आहे. नक्की बेसिक एडिशन रिटेलरसाठी आहे ते 8,900 प्लस जी-एस-टी आहे. सिल्वर एडिशन 12,600 प्लस जी-एस-टी. गोल्ड मल्टी युजर पाहिजे असेल तर 25,200 प्लस जी-एस-टी. सिल्वर एडिशन, गोल्ड एडिशन सेम आहेत. फक्त हे सिंगल युजर आहे, मल्टी युजर आहे. सगळी फीचर्स दोघांमध्ये येतील. बट बेसिक एडिशन घेतला तर लिमिटेड एडिशन आहे. सिंगल युजरसाठी येतात सगळी सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलची सॉफ्टवेअर्स डिस्ट्रिब्युशन होलसेल लेव्हलची ती बेसिक सॉफ्टवेअरमध्ये येत नाहीत. बारकोडिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल तर सिल्वर एडिशन घ्यावं लागतं. बाकी तुमचं बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, एक्सपायरी मॅनेजमेंट, जी-एस-टी फायलिंग वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. बट ॲडव्हान्स लेव्हलचे फीचर्स आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला येत नाहीत. ओके. बाकी तुमचं रिटेलसाठी बेसिक एडिशन ओके आहे. याच्यामध्ये सगळे फीचर्स तुम्हाला भेटून जातात रिटेल बिलिंगसाठी. ओके सर. हे असं आहे मार्ग ERP9 सॉफ्टवेअर कंप्लीट बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक सॉफ्टवेअर याच्यामध्ये तुम्ही तुमचं पुरे प्रॉपर फार्मसी ह्याच्यात मॅनेज करू शकता आणि नंबर 1 सॉफ्टवेअर आहे. ओके. आता आपण जाऊया सॉफ्टवेअरकडे. हे इथे बघू शकता बरेच अवॉर्ड सॉफ्टवेअरला भेटलेले आहेत. आता ॲक्चुअल आता डेमो बघूया सॉफ्टवेअर कसं आहे, काय डिस्प्ले कसं आहे, वर्किंग कसं होतं. ओके. ओके सर. आता आपण आलेलो मार्ग ERP सॉफ्टवेअरच्या स्क्रीनवर. मग हे आपलं होम स्क्रीन आहे सॉफ्टवेअरचं सर. ओके. बिलिंग विंडोसाठी एकदम सिंगल एका क्लिकवर तुम्ही एंटर बटनवर डायरेक्ट बिलिंगला येऊ शकता. हे बघा. ही सर आपले बिलिंग स्क्रीन आहे. आपले एकदम इझी सुटसुटीत समजायला पण इझी आहे. कोणी स्टाफ तुमचा एकदम इझिली ऑपरेटर इझिली मेंटेन करू शकतो. एंटर बटन मारायचा. ओके का इथे तुम्ही पेशंट डिटेल्स तुम्हाला विचारता. जस्ट तुम्ही नंबर असेल तर टाकायचा. ऑटोमॅटिक जर प्रिव्हियस कस्टमर असेल तर ऑटोमॅटिक तिथे डिटेल्स येतात. इथे पण तसंच तुमच्या कस्टमरचा पेशंटचा नंबर टाकता तसंच तुम्ही डॉक्टर जणांचा पण नंबर टाकायचा. ऑटोमॅटिक तुमचे डॉक्टर्स लोड होतील. ओके. मी आता डायरेक्ट एक बिल मारून दाखवतो. नंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिटेल्स पण सांगतो कसे काय. हे बघा एंटर करायचं, एंटर मारायचं. तर इथे तुमचे प्रोडक्ट आहे ऑटोमॅटिक येत जातात. ओके. याच्यामध्ये आता तुम्हाला बारकोडची पण प्रोव्हिजन आहे. ते पण तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. याच्यामध्ये आता बारकोड पण सेटअप केलेलं आहे. ओके. इथे बारकोड वाईज पण तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट बिलिंग करू शकता. नंबर ऑफ तुम्हाला फक्त टॅबलेट किंवा स्ट्रिप टाकायचे आहेत. ओके. ऑटोमेटेड पण बिलिंग आहे. मग क्वांटिटी वगैरे ऑटोमॅटिक 1-1 पण तुम्ही डिफॉल्ट करू शकता. मॅन्युअल पण करू शकता. ती पण प्रोव्हिजन. जस्ट तुम्ही प्रोडक्ट स्कॅन करायचा तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला ते प्रोडक्ट तुमचं ॲड होत जाणार. ओके सर. प्रोडक्ट तुम्हाला ओके. स्टेप बाय स्टेप प्रोडक्ट स्कॅन करत जायचं सर. ऑटोमॅटिक आपले प्रोडक्ट लोड होत जातील. नंबर ऑफ क्वांटिटी फक्त तुम्हाला पुट करायची आहे. की असेल ते. एकदम वर्किंग फास्ट आणि ईझी आहे. तुम्ही इझिली फक्त प्रोडक्ट स्कॅन करत जायचे फक्त. नंबर ऑफ क्वांटिटी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. स्ट्रिप टाकायचे आहे, टॅबलेट टाकायचे आहे. इझिली तुम्ही बॅच पण सिलेक्ट करू शकता. बॅच वाईज पण मल्टिपल बॅच वाईज पण सेटअप केलं असेल तर तुम्हाला बॅच पण सिलेक्ट करायची गरज नाही. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर सिलेक्ट करतच जातं. जो कोणता बॅच असेल तर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर सिलेक्ट करत जातं. ओके. एस्केप करायचं. इथे कंप्लीट ही ब्लॅक छोटी लाईन असते ती बारकोडची लाईन असते. याला एस्केप करायचं. टॅब बटन मारून खाली यायचं. एंटर एंटर इथे प्रिस्क्रिप्शन सेव्ह वगैरे करायचं असेल तर करू शकता. ओके. इथे अमाऊंट टाकायची. एंटर एंटर मारून सेव्ह करा. बस इथे एंटर मारलात की प्रिंट येणार. ॲप मारून तुम्ही बिलाचा प्रिव्ह्यू बघू शकतो. मोड ऑफ पेमेंटची पण प्रोव्हिजन आहे. ते पण तुम्हाला दाखवतो मी आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये बिलामध्ये. ओके. मागवण्यासाठी एस्केप बटन दाबायचं फक्त एकदा.
नेक्स्ट आपण कंटिन्यू करू शकतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बिलिंग, अकाउंटिंग, तुमचं बिल वगैरे WhatsAppला, ईमेलला पण तुम्ही कस्टमरला, पेशंटला सेंड करू शकता. ओके सर, हे आपण एक सेल बिल मारलं आहे. आता आपण एक कंटिन्यू परचेस बिल एक ॲड करूया. परचेस बिल स्टॉक कसा ॲड केला जातो ते एक दाखवतो. ओके, त्यानंतर पुन्हा एक सेल बिल आपण बघूया. त्यासाठी जाणार तुम्ही ट्रान्झॅक्शन, परचेस, होलसेल बिल. ओके, एंटर करणार. इथे पर्टिक्युलर बिल वाईज डेट टाकणार तुम्ही. इथे पर्टिक्युलर जो कोण तुमची पार्टी असेल ते घेणार. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला लोकल जे वेंडर्स, सप्लायर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, ते लोकल ॲड केलेली लिस्ट पण भेटून जाईल. एंटर करायचा. इथे त्याचा पार्टीचा बिल नंबर टाकायचा, एंटर करायचं. ओके, इथे आलात की तुम्ही बारकोड वाईज पण प्रोडक्ट आपल्या याच्यामध्ये लोड करू शकता. जर स्कॅन करत गेलात की ऑटोमॅटिक तोच प्रोडक्ट लोड होत जाईल. ओके, स्कॅन झाला, ऑटोमॅटिक प्रोडक्ट येणार. इथे तुम्ही फक्त त्याचा बॅच नंबर टाकायचे, एक्सपायरी टाकायची जे असेल तर. जर बाकी तुमचं थर्ड पार्टी सॉफ्टवेअरचं बिल असेल तर डायरेक्ट तुम्ही मेलवर मागून घ्यायचं असेल, डायरेक्ट आपण इम्पोर्ट करू शकतो. Ctrl+W. जो नेक्स्ट प्रोडक्ट घ्यायचा. ओके, त्याचा बॅच टाकायचा का असेल तो, एक्सपायरी टाकायची. ओके, MRP वगैरे डिटेल्स भरायचे, क्वांटिटी टाकायची का असेल तर, रेट वगैरे तुमच्याकडे तुम्ही चेंज करत जाऊ शकता. ओके, क्वांटिटी आता 100 वर काय 10 फ्री असेल तर फ्रीच्या कॉलममध्ये फ्री टाकायचं आहे. परचेस रेट तुमच्या याच्याप्रमाणे टाकायचा आहे. डिस्काउंट वगैरे भेटलं असेल तर डिस्काउंट पण तुम्ही टाकू शकता सर. जे बिलामध्ये असेल त्याप्रमाणे तुम्हाला ॲड करत यायचं आहे सर. जस्ट बारकोडने स्कॅन करत जायचं, फक्त क्वांटिटी टाकत जायची सर. परचेस रेट का असेल तो टाकायचा. ओके, डिस्काउंट वगैरे भेटलं टाकायचं, Ctrl+W. एकदम फास्ट बिलिंग करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सर. बरं, क्वांटिटी, परचेस रेट किती काय, Ctrl+W. A to Z प्रोडक्ट तुम्ही परचेसला पण तुम्ही जनरलचे प्रोडक्ट पण याच्यावरनं डायरेक्ट बारकोडवरनं तुम्ही बिलिंग करू शकता सर. त्याच्यामध्ये तुम्हाला बारकोड लेबल लावायची पण गरज नाही. जो कंपनीचा बारकोड असतो त्याच्यावरूनच डायरेक्ट तुम्ही त्याचं बिलिंग करू शकता सर. ओके, नाही बघा सर, कोणताही बारकोड स्कॅनरने तुम्ही इझिली आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग करू शकता सर. जनरल प्रोडक्टसाठी तर तुम्हाला खूप इझीच होईल. जेवढे जनरल प्रोडक्टचे असतात त्यांना कंपनीचा बारकोड असतो, त्याच लेबलवर बारकोडवरून तुम्ही डायरेक्ट बिलिंग आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. बॅच नंबर टाकला, एक्सपायरी टाकली, बस एंटर, MRP टाकली, देन क्वांटिटी, नंबर ऑफ क्वांटिटी किती आपलं खरेदी केले, फ्री असेल ते फ्रीच्या कॉलममध्ये, परचेस रेट काय ते इथे टाकणार तुमच्या ह्याच्याप्रमाणे. बस एंटर करत आहे ना. टोटल इथे इनवॉइस व्हॅल्यू चेक करायची, किती आहे, GST किती आहे, डिस्काउंट आपला किती आहे, GST किती आहे, सगळं इथे समजतं सर तुम्हाला. आता एखादा प्रोडक्ट नसेल तर एंटर मारून इथल्या इथे तुम्ही नवीन F2 मारून नवीन ॲड पण करू शकता सर, रिअल टाईममध्येच आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. परचेस बिल ॲड करतानाच तुम्ही F2 मारून एखादा प्रोडक्ट नसेल, मेडिसिन नसेल तर तुम्ही सर्च करू शकता. जवळजवळ 80 to 90,000 मेडिसिन जे रेग्युलर यूज होतात ते याच्यामध्ये ऑलरेडी भरून ठेवलेले आहेत. ओके, ते सगळे तुम्हाला डेटाबेस पण भेटून जाईल सर. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे तर तुम्ही F3 मारून इथल्या इथे मॉडिफाय पण करू शकता. 2च कीवर पूर्ण सॉफ्टवेअर चालतं. F2 मॉडिफाय, सॉरी F2 नवीन क्रिएट करण्यासाठी आणि मॉडिफायसाठी F3 आणि एंटर बस याच कीवर पूर्ण सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता. इथे तुम्ही प्रोडक्ट डिटेल्स भरू शकता, बारकोड, युनिट काय आहे, त्याच्यानंतर कंपनी काय आहे, सॉल्ट काय, ऑलरेडी कंपनीज वगैरे सगळे ॲड केलेल्याच आहेत. सॉल्ट पण ॲड केलेले आहेत. नंतर तुमचं कॅटेगरी काय आहे ती पण सेट करू शकता. इथे HSN सगळे ॲड केलेले आहेत. ओके, त्याप्रमाणे HSN सेट करू शकता. इथे तुम्ही कन्व्हर्जन टाकू शकता ट्रिपचं, किती सिंगल आहे, 10ची स्ट्रिप आहे, 15ची स्ट्रिप आहे, ती टाकू शकता. ओके, त्यानंतर इथे तुम्ही खाली मिनिमम मॅक्झिमम क्वांटिटी रेशिओ मेंटेन करू शकता. फिक्स डिस्काउंट वगैरे सेट करू शकता आणि त्याची कॅटेगरी नार्कोचा आहे, शेड्यूल Hचा आहे, H1चा आहे, त्याप्रमाणे इथे तुम्ही कॅटेगरी सेट करायची आहे. बस Ctrl+W एंटर करत आलात की हे तुमचं प्रोडक्ट सेट होतं. इथेच तुम्हाला सर त्याचे सगळे कंपनी डिटेल्स कोणते आहे, सॉल्ट काय आहे, कॅटेगरी काय आहे, HSN किती आहे, कन्व्हर्जन किती आहे, टॅक्स किती आहे, MRP, परचेस रेट, A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर भेटते. जेणेकरून युजरला इझिली सगळ्या गोष्टी हँडल करता येतील सिंगल क्लिकवर प्लस सिंगल स्क्रीनवर. ओके, देन इथेच बघा सर, इथे प्रोडक्ट, त्याचा नंबर ऑफ प्रोडक्ट, त्याचा रॅक कोणता, म्हणजे रॅक मॅनेजमेंटची प्रोव्हिजन आहे, कोणत्या रॅकमध्ये तो मेडिसिन्स ठेवला आहे तो पण समजतो. प्लस इथे नंबर ऑफ किती स्ट्रीप आहेत ते पण समजतात.
ओके, अशाप्रमाणे ते हे आपण पर्चेस बिल ॲड करत होतो. एंटर करत यायचं टॅब बटनवरून आणि हे बिल आपण इझिली सेव्ह करायचं. हे बिल जे आता क्रेडिटवर सेव्ह केलेलं आहे. ओके, प्रिंट काय पर्चेस बिलाची काढायची गरज असेल तर काढू पण शकता. ओके, बारकोडिंग असेल तर रिअल टाईम बारकोड प्रिंट बिल सेव्ह केल्या इझिली बारकोड लेबल पण बाहेर प्रिंट होऊन येतं सर. ओके, हे झालं सर पर्चेस बिल. पर्चेस बिल तुम्ही ॲड केलं सगळ्या स्टॉकमध्ये जाऊन तुम्ही करंट स्टॉक इथे चेक करू शकता. कोणत्या प्रोडक्ट इथे तुम्ही एंटर मारलात की इथे बॅच पण बघू शकता. कोणते बॅच अवेलेबल आहे, किती स्ट्रिप आहे, कोणाकडचं इन्व्हॉइस होतं, काय सगळ्या गोष्टी इथले तुम्ही इझिली चेक करू शकता. बाकी स्टॉकमध्ये सर तुम्हाला करंट स्टॉक आहे, स्टॉक एनालिसिस करू शकता, फिल्टर स्टॉक आहे, कंपनी कॅटेगरी वाईज हवं तसा बॅच वाईज स्टॉक मेंटेन बघू शकता, डम स्टॉक बघू शकता, होल्ड बॅन स्टॉक, स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकता, मिनिमम मॅक्सिमम लेवलला स्टॉक मेंटेन करू शकता. हे जबरदस्त ऑप्शन आहे तुमच्या बिझनेससाठी. मिनिमम मॅक्सिमम रेशिओ मेंटेन करताना इझिली तुम्ही जो स्टॉकचा फ्लो आहे तो इझिली मेंटेन करू शकता. एक्सपायर स्टॉक, नियर एक्सपायर स्टॉक, तुम्ही मंथ वाईज, कॅटेगरी वाईज, पार्टी वाईज, सप्लायर वाईज हवा तसा तुम्ही स्टॉक, नियर एक्सपायरी स्टॉक काढू शकता. नंतर स्टॉकचं लाईफ स्टेटमेंट काढू शकता. ऑल ओव्हर किती माल पडलेला आहे, त्याचं ऑल ओव्हर रेशिओ काय आहे, ऑल ओव्हर एक्सपायरीचं ते बघू शकता. नंतर डिपार्टमेंटल रिपोर्टमध्ये तुमचे H1, शेड्यूलचे जे नार्कोचे रिपोर्ट्स आहेत, तुमच्या ड्रग्स इन्स्पेक्टरना द्यायचे असतात, ते इझिली तुम्ही इथून काढू शकता. याचं पण डेमॉन्स्ट्रेशन वगैरे सगळं तुम्हाला रिअल टाईममध्ये भेटून जाईल. प्लस तुम्हाला फ्रीमध्ये ट्रेनिंग पण भेटेल. आफ्टर सेल्स सर्व्हिस पण भेटून जाईल सर. ओके, जी-एस-टीमध्ये ऑल टाइप्स तुमचे जी-एस-टी वगैरे रिपोर्ट्स आहेत. ओके. आपण आता पहिल्यांदा बघितलं होतं पर्चेसचं. पर्चेसमध्ये इथून आपण पर्चेस मारलेलं. मारलेली बिलं सगळी आपल्या पर्चेसच्या मॉडिफायमध्ये भेटून जातील तुम्हाला. मॉडिफायला यायचं, एंटर मारून इथे डेट टाकू शकता किंवा इथे फिल्टर्स पण आहेत. 2 डेज बघायचे, लास्ट यस्टरडेची 7 डेज. ऑल केलात तर सगळे ऑल बिलं येतील. जेवढी एंटर केलेली सगळी बिलं येतील. हे आता आमचं आताचं बिल होतं. एंटर मारून तुम्ही इथून इझिली मॉडिफाय करू शकता. मॉडिफाय करून तुम्ही पुन्हा काय त्याच्यात अपडेट करायचं असेल तर पर्चेस बिलामध्ये तुम्ही करू शकता. ओके, किंवा कॅन्सल, डिलीट तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. हे झालं सर पर्चेस बिल. ओके, पर्चेस बिलानंतर आता जे तुमचे क्रेडिट असतं त्याची पेमेंट जेव्हा आपण डिस्ट्रिब्युटरला देतो त्याची एंट्री मारायची आहे. त्यासाठी जाणार तुम्ही अकाउंटमध्ये जाऊन पेमेंटमध्ये. ओके, आता इथे एंटर मारणार, डेट टाकून इथे आता ज्या पार्टीचं पेमेंट करायचं त्या सपोज हीच आपली अन्नपूर्णा पार्टी आहे. ह्याला 1/99 पेमेंट देणं आहे. सपोज ₹1,00,000 आज पेमेंट केलं तर मी इथे क्रेडिट साईडला टाकायचं सर. एंटर मारायचं. इथे ऑटोमॅटिक ॲडजस्टमेंट सॉफ्टवेअर करत येतं. ओके, किंवा इथे स्पेस बार मारून तुम्ही सगळे बिल ॲडजस्टमेंट करू शकता. बस एंटर मारत आलात. इथे नॅरेशन वगैरे टाकायचं. पाहिजे असेल तर एंटर मारा. बघा फक्त आता एवढा त्याचा बॅलन्स राहिलेला आहे सर ऑटोमॅटिक. ओके, अशा प्रकारे तुम्ही पेमेंट एंट्री मारू शकता. वापरायला एकदम सोपं आणि ईझी सॉफ्टवेअर आहे. आता पुन्हा एकदा मी एक बिल दाखवतो. त्यासाठी तुम्ही ट्रान्झॅक्शनमधून पण जाऊ शकता. ट्रान्झॅक्शन, सेल बिल. ओके सर, एंटर. इथे तुम्ही जस्ट कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे की ऑटोमॅटिक त्याचं प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन येऊन जाईल. जर नवीन असेल तर इझिली तुम्ही F1 मारून इथल्या इथे F2 मारून, सॉरी F2 फॉर पेशंटसाठी आहे आणि F1 फॉर डॉक्टरसाठी आहे. इथे F2 मारून तुम्ही पेशंट डिटेल्स, पुन्हा F2 मारून इथे पेशंट डिटेल्स टाकू शकता. ओके. ऑलरेडी एक्झिस्ट. मग इथे तुम्ही पेशंट डिटेल्स टाकायचे. इथे नाव वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही चेंज करू शकता, टाकू शकता. ओके. फिक्स डिस्काउंट जरी कस्टमरला टाकायचं असेल, एखादा पेशंट रेग्युलर असतो, मग इथे त्याला डिस्काउंट पण तुम्ही टाकू शकता सर. ओके. तर इथे तुम्ही जस्ट त्याचा नंबर टाकला, ऑटोमॅटिक तो डॉक्टर्स हे येत जाणार पेशंट. इथे पण F1 इथे डॉक्टर्स तुमचे ॲड करू शकता. F2 वर इथे सगळ्या बॉटमला सगळ्या कीज दिलेल्या आहेत. F2 फॉर न्यू, एडिटसाठी F3. इथे तुम्ही F2 मारून तुमचे डॉक्टर्स ॲड करू शकता आणि F3 करून मॉडिफाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक नंबर द्यायचा आहे, 99 नंबर दिला, तर ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही इथे 99 टाकणार, तुमचे डॉक्टर ऑटोमॅटिक चौघुले पिकअप करेल सॉफ्टवेअर. ओके, का इथे तुमचं बिलिंग अंडर आलं, जस्ट इथे तुम्हाला स्कॅन करत जायचं आहे. ओके, नंबर ऑफ क्वांटिटी ऑटोमॅटिक पडत जाईल तुमचं प्रोडक्ट. तुम्हाला फक्त स्कॅन करायचं सर, कोणता बॅच तुम्हाला आउट करायचा आहे. आता बारकोड वाईज सेटअप, बॅच वाईज सेटअप केलं तर ऑटोमॅटिक इथे बॅच पण तुमचा पडत जाईल. आता सिंगल बॅचवर आहे त्यामुळे सिलेक्शन करावं लागेल. ऑटो ठेवलं तर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर त्याच बॅचचा प्रोडक्ट ऑटोमॅटिक लोड करत जातं. बस एवढंच करायचं आहे. इथे आलो, आता इथेच तुम्ही जेव्हा मल्टिपल जर कस्टमर हँडल करायचं आहे, इथेच तुम्ही F2 मारून तुम्ही दुसरा पेशंट पण इथे रिअल टाईममध्ये हँडल करू शकता सर. म्हणजे ते बिल होल्डवर ठेवून तुम्ही दुसरं कस्टमर पण एका वेळी हँडल करू शकता.
ओके. आता एंटर मारून तुम्ही मॅन्युअली पण प्रोडक्ट घेऊ शकता पाहिजे असेल तर. काही कारणास्तव बारकोड गन चालत नाही किंवा अजून काही मॅन्युअल इश्यू असेल, इझिली तुम्ही इथून मॅन्युअली पण प्रोडक्ट आपलं लोड करू शकता. ओके. इथेच तुम्ही F2 मारून हे बघ कोणत्या बिलाला जायचं आहे ते सॉफ्टवेअर तुम्हाला दाखवतं. ज्या बिलाला पाहिजे F2 मारायचं किंवा नवीन बिल पाहिजे नवीन जाऊ शकता. ओके. बघा टॅब बटन मारायचं, एंटर एंटर मार सेव्ह करायचं बिल. सेव्ह करायचं. इथे एंटर मारलात की प्रिंट जाणार, नको असेल तर एस्केप करायचं. की लगेच आपलं जे पेंडिंग बिल आहे ते समोर येईल. बस टॅब बटन मारा, एंटर एंटर मारा, त्या कस्टमरची ती अमाऊंट आहे ती सांगा, एंटर मारून सेव्ह करा. असं एकदम इझी आहे सर. ओके. आता तुम्हाला मोड ऑफ पेमेंटचं पण दाखवतो. मोड ऑफ पेमेंट म्हणजे काय आणि कसं यूज होतं ते. ओके सर. आता पुन्हा आपण येऊया बिलिंगला. ओके. पेशंट डिटेल्स काय असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकणार. ओके. बिल एंटर करत आलात काय आपल्याकडे मोड ऑफ पेमेंट ऑप्शन कसा वर्क होतो ते पण दाखवतो तुम्हाला. ओके सर. आता फुल्ली ऑटोमॅटेड सेटअप केलेलं आहे. ओके. जस्ट तुम्हाला स्कॅन करायचं आहे, तुमच्या अकॉर्डिंग प्रोडक्ट टाकायचे आहेत फक्त कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. बघा सर, ऑटोमॅटिक प्रोडक्ट पिकअप करत जाईल सर. तुमचा इथे खूप वेळ पण वाचेल. जस्ट क्वांटिटी टाकायची तुम्हाला, रेट वगैरे ऑटोमॅटिक पडत जाईल. फक्त क्वांटिटी स्ट्रीप किंवा टॅबलेट टाकायचं आहे. ओके सर. हे बघा. ओके. एकदा एस्केप करायचं, टॅब बटन मारायचं, एंटर एंटर करत यायचं. ओके. काही इथे मोड ऑफ पेमेंट विचारतं तुम्हाला. मोड ऑफ पेमेंटमध्ये काय, आता इथं ₹1302 झालेले आहेत. याच्यामध्ये सपोज तुम्हाला कॅश, UPI असे मल्टी मोड पेमेंटमध्ये पण आता सध्या आपण पेमेंट ॲक्सेप्ट करतो. असं असेल तर सपोज त्याने कॅश दिलं असेल 1300, त्याने ₹2000 दिले, तर टोटल अमाऊंट इथे टाकायची. एंड बटन दाबायचं. इथे त्याला कस्टमरला रिफंड किती द्यायचे आहेत कस्टमरला, ते पण लगेच आपलं सॉफ्टवेअर इथल्या इथेच दाखवतं. म्हणजे तुम्हाला परत कॅल्सी घेऊन टॅली करत बसायची गरज नाही. किती रुपये रिफंड द्यायचे. इथल्या इथे आपलं रिअल टाईममध्ये सॉफ्टवेअर आपलं दाखवतं सॉफ्टवेअरला किती द्यायचे आहेत. ओके. हे पण प्रोव्हिजन आहे. तसंच तुम्हाला सोबत आता हेच पेमेंट त्याने जर ₹1000 कॅशमध्ये दिले आणि वरचे UPIमध्ये ₹302 त्याने UPI करतो, GPay करतो म्हटलं. मग असं पण तुम्ही असं मल्टी मोडमध्ये पण सेटल करू शकता सर. बस याच्या या अकॉर्डिंग तुम्हाला रिपोर्ट पण भेटून जातो. तुम्हाला सेल किती कॅशमध्ये किती झाला, UPI, GPayला किती केले, अशा प्रकारे तुम्हाला रिपोर्ट पण भेटून जातो. ओके. अजून एक आपण बिल मारूया. ओके. हे बघा सर, एकदम इझी आणि फास्ट तुमचं बिलिंग होत जाईल. जस्ट तुम्हाला स्कॅन करत जायचं आहे. तुम्हाला एकही प्रोडक्ट मॅन्युअली ॲड करायची गरज नाही. ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटेड एकदम फास्ट बिलिंग याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरमध्ये होऊन जाईल सर. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हँडल करू शकता. ओके. बस एस्केप, टॅब बटन मारा, एंटर एंटर करत या. इथे तुम्ही कॅशमध्ये पाहिजे तर कॅशमध्ये तुम्ही सेटल करू शकता. एंड बटनवरून एंटर मारून सेव्ह करा. तरी एंड टाइम तुम्हाला रिफंड किती द्यायचं ते पण सॉफ्टवेअर सांगतं. एंटर मारा, सेव्ह करा बिल. एंटर मारलात की प्रिंट येणार. F मारून प्रिव्ह्यू बघू शकता. मागे येण्यासाठी एकदा एस्केप बटन मारा सर. ओके. बिल फॉर्मॅट पण सर एकदम तुम्हाला एकदम परफेक्ट जसं हवा पाहिजे हवा तसं भेटून जाईल. डॉटमॅटिक्स प्रिंटर, लेझर जेट प्रिंटर, इंकजेट, कलरफुल, ब्लॅक अँड व्हाईट. हव्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बिल फॉर्मॅट पण आपल्याकडनं भेटून जाईल. वरती तुमचा लोगो वगैरे लावायचा असेल, QR कोड लावायचा असेल, बँक डिटेल्स, A to Z सगळी प्रोव्हिजन याच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे सर. हवं तसं तुम्ही कस्टमाइज करून यूज करू शकता सर. ओके. मार्ग ERP सॉफ्टवेअर फॉर्मॅटेडमध्ये नंबर 1 सॉफ्टवेअर आहे सर. ओके. टॅब बटनवरून इझिली एंटर एंटर मारा. इथेच तुम्ही UPI पाहिजे तर UPI टाका. एंड बटन मारा, एंड बटन मारून सेव्ह करा. ओके. हां बघा सर, हां आता पुन्हा एकदा बिल फॉर्मॅट दाखवतो तुम्हाला. ओके. इथे आपले डिटेल्स येणार फॉर्मचे. इथे पेशंट डिटेल्स, इथे खाली सगळे मेडिसिन डिटेल्स, प्रोडक्टचं नाव काय होतं, मॅन्युफॅक्चरिंग युनिट होती का, स्ट्रीप होती काय होते, मॅन्युफॅक्चर कोण, बॅच नंबर, एक्सपायरी, MRP, क्वांटिटी, डिस्काउंट असेल तर डिस्काउंट. ओके. असं परफेक्ट बिल फॉर्मॅट तुमचं तुम्हाला भेटून जाईल सर. ह्याच्यातही अजून पाहिजे असं कस्टमाइज कलरफुल पाहिजे, लोगो पाहिजे, QR कोड पाहिजे, हवं तसं तुम्हाला बिल फॉर्मॅट आपल्याकडून भेटून जाईल. फुल पेज, हाफ पेज, छोटा, हवं त्या फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल.
ओके सर, हे झालं आपलं बिलिंगची प्रोसेस विथ बारकोड, विदाऊट बारकोड हवं तसं तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. आणि एकदम ऑटोमेटेड सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला मॅन्युअली काही करायची गरज नाही. बारकोडिंग करून घेतलं तर एकदम ईझी आणि स्मूथली बिलिंग तुमचं होऊन जातं. बाकीचे ऑल ओव्हर काय-काय रिपोर्ट्स आहेत, ऑप्शन आहेत ते दाखवतो एंडिंगला. इथे तुम्ही ऑल टाइप्स तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये सेल परचेस आपल्याकडे काउंटर सेलचा ऑप्शन आहे सर. काउंटर सेलचा पण आहे. काउंटर सेलला इझिली तुम्ही जनरलचे प्रॉडक्ट आहेत, जस्ट तुम्ही स्कॅन करत गेल की तुमचे प्रॉडक्ट लोड होत जातील. काउंटर सेलला पण तुम्ही बारकोड वाईज बिलिंग करू शकता सर. ओके सर. इझिली तुम्ही काउंटरला पण बारकोड वाईज हे करू शकता. काउंटरची पण प्रोव्हिजन आहे काउंटर सेल. त्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही इझिली ट्रान्झॅक्शनमध्ये सेल रिटर्न, परचेस रिटर्न देन तुमचं ब्रेकेज, एक्सपायरी, इश्यू रेशो, जी-एस-टी, इनवर्ट, आउटवर्ड, स्टॉक रिसीव्ह इश्यू आहे, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर असे बरेच सगळे ए टू झेड ऑप्शन आहेत. प्लस तुम्ही ट्रान्झॅक्शन पण थर्ड पार्टी बिलं पण तुम्ही एक्सेल, सी-एस-व्ही-डी-बी इम्पोर्ट करू शकता. अकाउंट्समध्ये ऑल टाइप तुमचे पेमेंट, रिसीट, व्हाउचर, डेबिट, क्रेडिट नोट, जनरल कॉन्ट्रा वॉचर, सेल परचेस. ओके. त्यानंतर बुक्समध्ये ऑल टाइप्स तुमचं कॅश अँड बँक, लेचर्स, डे बुक एंट्री ए टू झेड याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. प्लस आउटस्टँडिंग आहे, सेल परचेस रजिस्टर आहे, कलेक्शन रिपोर्ट आहे, फायनल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीटपासून सगळे डिटेल्स भेटतील. तसंच तुम्हाला जी-एस-टीमध्ये ए टू झेड जी-एस-टीचे रिपोर्ट, जी-एस-टी-आर 1, 2, 3B, ॲन्युअलचा 9, तुम्हाला सी-ए अकाउंटंटला याचं सर्वच तुम्हाला प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन पण आणि ट्रेनिंग पण आपल्याकडून भेटून जाईल सर. बाकी स्टॉकमध्ये पण फिल्टर स्टॉक, करंट स्टॉक, स्टॉक व्हॅल्युएशन, मिनिमम, मॅक्सिमम, एक्स-1, नियर एक्सपायरी, ए टू झेड सेल परचेस रिपोर्ट सगळ्या गोष्टी आपल्याकडून भेटून जाईल. मोड ऑफ पेमेंटचा पण रिपोर्ट तुम्हाला इथून भेटून जातो मोड ऑफमध्ये. डिव्हाइस तुम्ही जो काय सेल केलात, काय केलात, तिथे तुमचे कॅशमध्ये किती आलेत, यू-पी-आयमध्ये किती आलेत, असं पण भेटून जातं. सिंगल क्लिकवर तुम्ही तुमचे दिवसाचे कॅश टॅली करू शकता. किती आपल्याकडे कॅश जमा झाले, यू-पी-आयला किती पेमेंट आलं. ओके. बिल वाईज पाहिजे तर बिल वाईज पण तुम्हाला सगळे रिपोर्ट सेल, परचेस, स्टॉक, ब्रेकेज, एक्सपायरी, नियर एक्सपायरी, ए टू झेड रिपोर्ट्स तर भेटून जाते. स्टॉक व्हॅल्युएशन, बँक स्टेटमेंटपासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटून जातील सर तुम्हाला. बँक स्टेटमेंटचा पण व्हॅल्युएशनचा पण रिपोर्ट आहे. अशा प्रकारे हे कंप्लीट अकाउंटिंग, बिलिंग, स्टॉक मॅनेजमेंट, जी-एस-टी फायलिंग, फार्मसी मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर इझिली आणि स्मूथली तुम्ही तुमची फार्मसी मॅनेज करू शकता सर. ओके सर. याप्रमाणे आपण बघितलं मार्ग ARP9 एकदम सोपं, इझी, सुटसुटीत सॉफ्टवेअर आहे आणि ऑपरेटिंग वगैरे एकदम स्पीडली आहे. तुम्ही हवं तसं इझिली मेंटेन करू शकता सॉफ्टवेअर सर. मल्टिपल कस्टमर हँडलिंगपासून सगळ्या गोष्टी आहेत. मोड ऑफ पेमेंट आहे, रिफंड वगैरे सगळ्या गोष्टी सिंगल क्लिकवर दाखवतं. प्लस याच्यामध्ये WhatsAppची पण प्रोव्हिजन आहे, ईमेलची प्रोव्हिजन आहे. WhatsAppला, ईमेलला तुम्ही बिलं पेशंटला पाठवू शकता. ऑल टाइप्स प्रिंटर सपोर्टेबल आहे, लोकल सर्व्हिस सपोर्ट आहेत. प्लस थर्ड पार्टीची बिलं इम्पोर्ट करू शकता. प्लस तुम्ही इन्व्हेंटरी वगैरे डायरेक्ट एक्सेलमधून एक्सपोर्ट-इम्पोर्ट करू शकता. ओके. होलसेल, रिटेल एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. रिटेलला, होलसेलला सगळं एकाच सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला मिळून जाईल तुम्हाला. ओके. प्लस तुम्ही मल्टी लोकेशन, मल्टी युजर सॉफ्टवेअर पाहिजे असेल, तरी पण तुम्हाला भेटून जाईल. मल्टी स्टोअर ते पण प्रोव्हिजन आहे. म्हणजे 2-2 फार्मसी तुम्ही एका सॉफ्टवेअरवरून मेंटेन करू शकता. ते पण प्रोव्हिजन आहे. प्लस तुम्हाला बाकी कस्टमाइज बिल फॉर्मॅट वगैरे भेटून जातील. प्राइसिंग पण कमी आहे. लोकल सर्व्हिस, ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी भेटून जातील. प्लस हजारो आपले व्हिडिओज पण अपलोड केलेले आहे YouTubeला. ते पण बघून तुम्ही शिकू शकता. प्लस कंपनीकडनं पण सपोर्ट भेटून जातो सर तुम्हाला. ओके. प्लस बॅकअपची प्रोव्हिजन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चांगली आहे. बॅकअप आहे आपला कंप्लीट तुम्ही पेन ड्राईव्हमध्ये घेऊ शकता. तुमच्या हार्ड डिस्कला राहतो. प्लस आपल्याकडे ईमेल आणि क्लाउड बॅकअपची पण प्रोव्हिजन आहे. बॅकअप आपल्या ईमेलला अटॅच करता येतो. म्हणजे तुमचं एक फाईल आहे सॉफ्टवेअरची, डेली ती तुमच्या ईमेल आयडीला जाऊन इनबॉक्सला जाऊन पडत असते. त्यामुळे जर तुमची हार्ड डिस्क क्रॅश झाली, सिस्टम करप्ट झाली, तरी तुमचा सॉफ्टवेअरचा डेटा लॉस होत नाही. पुरा डेटा आपण कंप्लीट ईमेलच्या बॅकअपवरनं रिकव्हर करू शकतो. आणि सगळ्याच विंडोला सपोर्टेबल आहे सॉफ्टवेअर आणि प्लस काय म्हणतात ते, कोणतंही OS असेल तरी सगळ्याला सपोर्टेबल आणि काही मोठी हार्डवेअरची रिक्वायरमेंट नाही आहे आपल्या सॉफ्टवेअरसाठी. बेसिक कोणत्याही हार्डवेअरवर तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरू शकता सर. लॅपटॉप, डेस्कटॉप कोणताही सपोर्टेबल आहे. ओके सर. अशा प्रकारे हे मार्ग ARP सॉफ्टवेअर आहे. डेमो हा प्रकार आपण बेसिक थोडा फास्ट आणि इझिली डेमो तुम्हाला दाखवलेला आहे. अजून काही डिटेल्स असेल तर आमचा नंबर आहे
आमचं ऑफिस कुडाळला आहे, समर्थ इन्फोटेक. नंबर आहे 9730331240. या नंबरला तुम्ही कॉल करून अजून माहिती विचारू शकता. ओके सर. थँक यू.